यानंतर वळूया एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा सुरू झाली तर शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सेना फोडण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे आणि याबाबत उदय सामंतांनी थेट दावोसमधून भूकंपाचे संकेत दिले। नेमका उदय सामंतांचा दावा काय आणि सामंतांच्या दाव्यानं कशी खळबळ उडाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। ठाकरेंची सेना शिंदे पुन्हा फोडणार। दावोसमधून सामंतांच्या दाव्यानं खळबळ। शिंदे काँग्रेसलाही धक्का देणार। शिवसेना फुटीला 3 वर्षही पूर्ण झाली नाहीत, तोच पुन्हा एकदा ठाकरेंची सेना फोडण्यासाठी शिंदे गटानं फासे टाकायला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार पक्षांतराच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी थेट दावोसमधून केलाय। तर एकनाथ शिंदेंनीही फोडाफोडीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिलेत। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। तुम्ही म्हटलं की ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, अनेक जण तुम्हाला भेटून गेले जे विद्यमान आमदार तुम्ही आहेत। त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ। दुसरीकडे सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। दावोसमध्ये जाऊन राजकारण करणाऱ्या सामंतांना मुंबईला परत पाठवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर भाजपची एकहाती सत्ता यावी ही सामंतांची इच्छा आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगतायत। तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे। जा मुंबईत जाऊन राजकारण करा। उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर। अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का, अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे। याआधी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी फोडाफोडीचा दावा केलाय। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये भाजपनं ठाकरे गटाला खिंडार पाडलंय। त्यामुळे महायुतीकडे तब्बल 230 जागांचं बहुमत असताना अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची योजना शिंदे गटानं आखली आहे। मात्र खरंच ठाकरे गटाचे आमदार फुटणार की महायुतीतील पालकमंत्री पदावरच्या अंतर्गत धुसफुशीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे दावे केले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।